शरण जावं लागतं. कारण शरण गेलो नाही तर त्याचं संरक्षण होत नाही. जीवनात जगात असा कोणीच नाही, जगात असा सर्व शक्तिमान कोणीही नाही, की तो सर्व शक्तिमान आहे. मला सांगा, जन्माला आलेल्यांपैकी किंवा पृथ्वीवरती आज शक्तिमान जर कोणी असेल, शक्तिमान म्हणजे ते गंगाधर हे शक्तिमान, ते शक्तिमान नाही बरं का, मुकेश खन्ना. शक्तिशाली या अर्थाने जगात शक्तिशाली जर कोणी असेल तर ते प्राणी आहेत. कोण आहे? म्हणजे जर तुम्ही बघितलं, सजीव निर्जीव या सगळ्यांमध्ये शक्तिशाली कोण आहे? प्राणी आहे. कारण प्राण्याकडे सजीव पण आहे, तो इकडून तिकडे जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. प्राण्यांमध्ये जर बघितलं तर प्राण्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? बैल? मग गाढव? श्रेष्ठ कोण आहे? माणूस श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? का श्रेष्ठ आहे सांगा ना. बैल नाही श्रेष्ठ, गाढव नाही, घोडा नाही, प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ आहे. कारण माणसाकडे बुद्धीचा उपयोग करण्याची क्षमता आहे. आजपासून हजारो वर्षापूर्वी ज्या वेळेला या पृथ्वीचा जन्म झाला, त्याच्यानंतर काही हजार वर्षांनी ही पृथ्वी शांत थंड होऊन तिची अशी माती, डोंगर, दर्या, इथे सगळं पाणी बिणी सगळं तयार झालं. पृथ्वीची उत्पत्ती कशी माहिती आहे ना तुम्हाला, पोरांना सगळ्यांना? कशी आहे बा? कशापासून? माकडापासून पृथ्वी कशी तयार होईल राजा? पृथ्वी सूर्यापासून तयार झाली, माकडापासून माणूस तयार झाला. तुझं उत्तर बरोबर आहे, पण ते माणूस माकडापासून तयार झाला. पृथ्वी कशापासून तयार झाली? सूर्याचा एक मोठा अग्नीचा गोळा होता, त्याचे तुकडे झाले, ते तुकडे सगळ्या दिशांना पसरू लागले, त्यातला एक तुकडा बाहेर पडला, तो हळूहळू सूर्याभोवती ते सगळे तुकडे फिरू लागले, त्यातलीच एक पृथ्वी ती काही हजार वर्षांनी थंड झाली, मग तिचं दगडात रूपांतर झालं, त्याच्यावर पाणी आलं, मग मध्ये प्रलय आले, मग असलेली सृष्टी निघून गेली, परत सृष्टी निर्माण झाली, जलचर झाले, भूचर झाले, अमुक ढमुक टमुक. कारण मी सगळं सांगत बसलो तर तुम्ही म्हणायचे आम्हाला काय इथे तू बायोलॉजी शिकवायला आला का? हजारो वर्षानंतर या पृथ्वीला थोडासा शांतपणा आला आणि इथे सृष्टी उत्पन्न झाली. मग त्याच्यात आधी प्राणी, कीटक तयार झाले. आपण सगळ्यांनी बघितलंय पुस्तकांमध्ये की डायनासोर नावाचा प्राणी होता. ते डायनासोर इतके महाभयानक असायचे, ते सगळीकडे उन्मत्तपणा करायचे. पण ते डायनासोर सुद्धा नामशेष झाले. मग पुढे माकडाच्याही आधी ते एक जंगली माकड होतं, मग त्याचं नंतर माकड, माकडाचं नंतर मग
आदी मानवापासून आपला सगळा माणूस आतापर्यंतचा माणूस, आतापर्यंतचा म्हणजे असा माणूस की आधी पत्र लिहिणारा माणूस, आता मेसेज व्हॉट्सअप करणारा माणूस. बघा ना, म्हणजे आश्चर्य वाटतं आपल्याला. वाटतं की नाही माकडापासून माणूस कसा झाला असेल. हातात पत्र लिहिताना दिसतात का माणसं तुम्हाला? त्याच्यावर तिकीट चिटकवून पोटापाल पेटीत टाकणार आहे. आता लगेच व्हिडिओ कॉल करतात, लगेच मेसेज टाकतात. आपल्या डोळ्या देखत इतकी प्रगती आहे. कशाच्या जीवावर आहे ही प्रगती? कशाच्या जीवावर आहे? बुद्धीच्या जोरावर. म्हणजे जन्माला आलेल्या सृष्टीतल्या सगळ्या प्राण्यांपैकी माणसाकडे काय जास्त आहे? काय जास्त आहे? बुद्धी जास्त आहे. म्हणून ज्या माणसाकडे बुद्धी कमी असते त्याला आपण म्हणतो अरे गाढवा. कळलं का? तो बुद्धीचा वापर करत इतर प्राण्यांपेक्षा आपल्याकडे बुद्धी जास्त आहे म्हणून माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर इतकी प्रगती केली की जग आपल्या पुढे छोटं करून ठेवलं. किती बुद्धी चालवली आपण बघा. आपण बुद्धीच्या जोरावर विमान शोधून काढलं. काय शोधलं? त्या विमानात बसून जे देश कधी कोणी पाहू शकत नव्हतं तिथे 5 आणि 7 तासांचा प्रवास करून विमानाने माणसं तिथे पोहोचतात. आपण अंतराळ यान शोधून काढलं की ज्या चंद्राला आपण फक्त संकष्ट चतुर्थी असली, पौर्णिमा असली की त्या चंद्राची पूजा करायची, निरंजनी ओवाळायची, अगरबत्ती ओवाळायची. पण त्या चंद्रावर अंतराळ यानाने जाऊन त्या चंद्रावर पाय ठेवून आपण येऊ शकतो. इतकी माणसाने बुद्धीच्या जोरावरती प्रगती केली. आता त्याच वेळेला माकडाई होती, त्याच वेळेला इतर प्राणी पण होते. पण त्या प्राण्यांची प्रगती झाली का? झाली का मला सांगा. आता थंडी आपल्यालाही वाजते, थंडी आपल्याच घराच्या बाजूला राहणाऱ्या जनावरांनाही वाजते. पण माणसाने काय केली? प्रगती केली. माणसाने बुद्धीच्या जोरावर स्वेटर शोधलं, मफलर शोधलं, स्कार्फ शोधले, ब्लँकेट शोधले, शाली शोधल्या, नाही का? की त्या पांघरून आपल्याला कीर्तन ऐकायला जाता येतं. गोधडी शोधली. हे कशाच्या जोरावर शोधलं आपण? आता तीच आपल्या